नमस्कार मंडळी, आज आहे येळअमावास्या आणि येळअमावास्येचे ना सर्व तयारी इथे चाललेली आहे. तर इथे ना सकाळच्या आता 7 वाजले आहेत आणि पहाटे 5 वाजता उठल्यामुळे ना आपली तयारी आता ना निम्म्यापर्यंत झालेली आहे. आणि तर पुढे समजेलच तुम्हाला मी भजी आणि उंडा जे काही बनवणार आहे पुढे तुमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथे ना तुम्ही पाहू शकता चुलीवरती ना छान असा ना उंडा शिजायला घातलेला आहे. ज्वारीचा उंडा आणि बाजरीचा उंडा इथं मस्तपैकी नाही त्या आईनं असं उंडा बनवत आहेत. आणि उंडा आणि भजीचं ना या सणाला खूप महत्त्व आहे. तरी त्यांना चुलीवरतीच ना शिजायला घातलेलं आहे. आणि इथे आई उंडा करेपर्यंत ना मी इथे ना कटाची आमटी बनवून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय कटाची आमटी अप्रतिम दिसते. आणि भातसुद्धा बनवलेला आहे. आणखीन ना पुरण वगैरे वाटायचं आहे. पुरण वाटलं की मग लगेच आपल्या पोळ्या बनवायला चालू होणार. आणि इथे तुम्ही पाहू शकताय भाजी इथे ना सर्व मी कुकरमध्ये शिजून घेतलेले आहे. आणि डाळ कडधान्य वगैरे आहेत ना, गाजर काकडी वगैरे ते बाजूला शिजून घेतलेलं आहे. आणि ते कणिक पण मळून घेतलेलं आहे. नंतर इथे ना पुरण वाटून घेतलेलं आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता आपली कटाची आमटीसुद्धा तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब